गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळापासून कोल्हापूरपर्यंत येईपर्यंत जुनी इनोव्हा कार देण्यात आली होती. ती डीव्ही कार नव्हती. यावरून पवार चांगलेच भडकले व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 2 कार घेऊन फरमान सोडले. ही बातमी सोशल मीडियावर फिरताच कोल्हापूरकरांनी कमेंटचा पाऊसच पाडला. हा कारचा दोष की कोल्हापुरातल्या रस्त्यांचा? बघा, कोल्हापूरकरांच्या सहनशक्तीला सलाम केला पाहिजे. पूर्वीचे आमदार खासदार एसटी बसने फिरायचे, ज्याला काम करायचे आहे त्याला रिक्षा देखील चालते, अशा वेगवेगळ्या कमेंट्स व्हायला होत राहिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इनोव्हा कार आवडली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उतरताच ते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना म्हणाले, नवीन गाड्या घ्या कलेक्टर. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी 5 गाड्यांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सांगितले. यावर पवार म्हणाले, आत्ताच्या आत्ता मला प्रस्ताव द्या, मी सही करतो. तातडीने 2 गाड्या विकत घ्या असा आदेशच त्यांनी दिला. प्रशासनाकडील 5 पैकी 3 गाड्या निलंबित केल्या गेल्या. उरलेल्या 2 पैकी 1 गाडी पवार यांना दिली होती, जी त्यांना आवडली नाही. ही बातमी दिवसभर समाज माध्यमावर फिरत राहिली. कोल्हापूरकर मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी त्रस्त झाले आहेत. त्यांना किती राग यावा. दादा तापड असले तरी शहरातील नागरिक किती संयमी आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. लोकप्रतिनिधींनी एसटी बसने प्रवास करावा म्हणजे नागरिकांचे काय हाल होतात हे कळेल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत.